नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर 7 दिवसाच्या 7 ब्रेकफास्ट रेसिपीज मी इथे बनवणार आहे. पहिल्या दिवशी मी कांदे पोहे बनवते. त्यासाठी पोहे मी भिजवून घेतलेत, त्याला छान मोकळे करून घेते. त्यानंतर मी मीडियम आकाराचा कांदा घेतलाय. कांदा छान बारीक कापून घेते. इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, त्याही मी छान बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान आकाराचा टोमॅटो आहे, त्यातले मी बी काढून त्याला बारीक कट करून घेते. कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये शेंगदाणे मी फ्राय करून घेणार आहे. शेंगदाणे फ्राय झाले की त्याला आपलं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे काढल्यानंतर त्यामध्येच आपण आता मोहरी टाकणार आहे. मोहरी छान तडतडू लागली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरंही छान फुललंय तर लगेचच आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्त्याला आपण छान फ्राय करून घेऊया. कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर लगेच आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि मिरची यामध्ये ॲड करायचा आहे. छान परतून घेऊया. कांदा छान परतला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो परतून घेऊयात. टोमॅटोला आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परतला की यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. हळद छान मिक्स करून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ टाकल्यानंतर 3 ते 4 सेकंदच आपल्याला हे कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेचच पोहे ॲड करायचे आहेत. मीठ टाकून कांदा जास्त त्यामध्ये परतला की कांदा मीठ हा शोषून घेतो आणि कांदा खारट होतो. त्यामुळे लगेचच पोहे टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. फ्राय केलेले शेंगदाणे टाकून मिक्स करून घेऊयात. आता याला मी 30 सेकंडसाठी झाकण लावून थोडी वाफ देणार आहे. 30 सेकंड नंतर गॅस बंद केला आहे आणि छान परतून घेऊयात हे. तर पोहे आपले तयार आहेत सर्व करण्यासाठी. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर झटपट पटापट होणारे आपले असे पोहे खायला तयार आहेत. या नाश्ता करायला.